खरं तर नागपूरमधला जो प्रकार आहे तो खरं तर गेल्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करतायत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे. खरं तर नागपूर घटनेमुळे जी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि राज्यातील अशांत वातावरण जे करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. खरं तर औरंगाबादची कबर ही काही आज नाही आहे आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याच्या प्रत्येक वेळी त्यावेळी ह्या कबरीचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे किंवा औरंगजेबाची विरोध किंवा औरंगजेबाचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगजेबाने महाराष्ट्रात जनतेला सतावलं होतं 400 वर्षापूर्वी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु या बाबतीत पुन्हा राजकारण करून असे विषय आखले जात आहेत. आज कबर उखडलीत, उद्या ताजमहल उखडणार आहेत का? आणि अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे नेण्याचा, लोकांचे महत्त्वाचे प्रश्न दुसरीकडे वळवण्याचं काम आज सरकार करतंय आणि त्यामुळे ही अशा घटना घडत आहेत. जर सरकारला हे शांत ठेवायचं असेल तर जे कोण सत्ताधारी पक्षातले बोलत आहेत त्यांना आधी गप्प केलं पाहिजे. आता आपण बघितलं असाल की बीडमध्ये प्रकरण झालं, कोल्हापूरमध्ये प्रकरण झाली, पुण्यामध्ये बलात्कार झाला, आता नागपूरमध्ये हा प्रकार घडतोय आणि त्यामुळे सगळ्या बाबतीत गृह खातं अपयशी ठरलेलं आहे आणि हा नागपूरमध्ये ही घटना त्याचाच एक भाग आहे. खरं तर औरंगाबादची कबर गेले 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये होती. आता त्या औरंगाबादचं नाव संभाजी नगर हे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झालं आणि गेली 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, 7.5 वर्ष राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे आणि यावेळी या सरकारच्या कालावधीमध्ये किंवा विरोधी पक्षात असताना सुद्धा ह्या कबरीचा विषय कधी त्यांनी घेतला नाही. परंतु आता लोकांचं लक्ष वेगळीकडे वळवण्यासाठी आज लाडकी बहीण असू देत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असू देत, कर्जमाफी असू देत, महागाई असू देत, या सगळ्याचं लक्ष वेधण्यासाठी हे राजकारण करत आहे. आणि जर कबर खोदून जर हिंदुत्व करत असेल तर त्याला पण काय अडचण नाही. कबर खोदून जर हिंदुत्वाची भूमिका लोकांसमोर येत असेल, हिंदू लोकांचं चांगलं होत असेल तर त्याला पण आमचा विरोध असण्याचं कारण नाही. परंतु एका ठिकाणी राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून करत आहे, एवढं मात्र सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.